Hello students, from today we are going to start 11th Bio online batch. तुम्ही सगळ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे, 11वी मध्ये चाललाय. निकाल अजून बाकी आहे. निकालाची एक्झॅक्ट डेट आपण म्हणतो ते आणखी काही डिक्लेअर झालेले नाही, पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की जुलै एंडच्या आसपास तुमचा 10वीचा निकाल लागेल. तशी बोर्डाने तारीख डिक्लेअर केल्याशिवाय आपल्याला काही सांगता येत नाही. सोशल मीडियावरनं वेगवेगळ्या अफवा म्हणूयात आपण पसरत आहेत की या महिन्याच्या शेवटी लागेल किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागेल. तर बोर्डाने क्लिअर कट सांगितले की जोपर्यंत आम्ही निकालाची डेट डिक्लेअर करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या अफवावरती विश्वास ठेवू नका. तुम्ही 10वीची परीक्षा दिली आहे, तुम्ही 11वीला चाललाय. 11वी मध्ये आल्यानंतर तुमच्या पुढे 3 ऑप्शन्स आहेत. हे 3 ऑप्शन्स म्हणजे पहिला ऑप्शन तुमच्याकडे आहे ते म्हणजे आर्ट्स, सेकंड ऑप्शन आहे ते म्हणजे कॉमर्स आणि थर्ड ऑप्शन जे आहे दॅट इज सायन्स. आपल्यापैकी प्रत्येक जणाने बहुतेक करून सगळ्यांचं अगदी ठरलेलं असते किंवा 11वीला मला आर्ट घ्यायचे, कॉमर्स घ्यायचे किंवा सायन्स घ्यायचे. जे सायन्समध्ये इंटरेस्टेड आहेत, ज्यांनी ठरवले सायन्स घ्यायचे, तर त्यांना 11th आणि 12th सायन्ससाठी काही ठराविक सब्जेक्ट आहेत. 11th आणि 12th सायन्ससाठी आता हे जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये फिजिक्स आहे, याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, नंतर बायोलॉजी, नंतर मॅथेमॅटिक्स, एक तुम्हाला सेकंड लँग्वेज असेल, सेकंड लँग्वेज आणि इंग्लिश. जवळपास एवढे सब्जेक्ट तुम्हाला 11th आणि 12th सायन्समध्ये काय करायचे, स्टडी करायचे. आता फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, सेकंड लँग्वेज आणि इंग्लिश 11वीला तुम्हाला एवढे सब्जेक्ट स्टडी करायचे, 12वीला एवढे स्टडी करायचे आणि तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची. एकदा का तुमचं 11th 12th एक्झाम झाल्या, 12वीची बोर्डाची परीक्षा झाली का परत तुम्हाला 2 करिअर ऑप्शन्स आहेत. हे जे 2 करिअर ऑप्शन्स आहेत याच्यापैकी पहिलं जे करिअर ऑप्शन आहे से फर्स्ट वन दॅट इज मेडिकल अँड सेकंड करिअर ऑप्शन दॅट इज इंजिनिअरिंग, म्हणजे दोन्हीपैकी तुम्हाला एक चॉईस करायचं आहे. आयदर यू हॅव टू गो टू मेडिकल और यू हॅव टू गो टू इंजिनिअरिंग. आता मेडिकलमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्हाला नीट एक्झाम द्यावी लागेल. NEET, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही थ्रूआउट दी कंट्री आहे, ऑल ओव्हर दी कंट्री आहे. नॅशनल लेवलची एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. आणि इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक स्टेट लेवलला आपली CET होते आणि दुसरी जी नॅशनल लेवलला आहे ती दॅट इज JEE. हे 2 परीक्षा तुम्हाला द्यायला लागतील, एक स्टेट लेवलची, एक नॅशनल लेवलची. इथं मात्र मेडिकलमध्ये तुम्हाला एकच परीक्षा द्यायची, ती म्हणजे नीट नॅशनल लेवलची. आता नीटमध्ये ऑप्शन्स तुम्हाला कुठले आहेत? नीटमध्ये काही ठराविक ऑप्शन्स तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये MBBS असेल, याच्यामध्ये BDS असेल, याच्यामध्ये BAMS आहे, नंतर BHMS आहे, नंतर BUMS आहे, नंतर तुमचं याच्यामध्ये वेटरनरी असेल किंवा याच्यामध्ये वेगवेगळे नर्सिंग कोर्सेस आहेत. नर्सिंग कोर्सेसच्या व्यतिरिक्त तुम्हाला पॅरामेडिकल कोर्सेस सुद्धा मेडिकल फील्डमध्ये अवेलेबल आहेत. या सगळ्यासाठी तुम्हाला नीट द्यायची. आलं लक्षामध्ये? MBBS असेल, BDS असेल,
BAMS असेल, BHMS असेल, BUMS असेल, वेटरनरी असेल किंवा पॅरामेडिकल कोर्सेस असतील किंवा नर्सिंगचे वेगवेगळे कोर्सेस आहेत, हे तुम्हाला काय करायचे, या मेडिकल फील्डमध्ये तुमच्या पुढे ऑप्शन्स आहेत, हजारो ऑप्शन्स आहेत. आणि मेडिकल फील्डमध्ये आतापर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं सॅच्युरेशन नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, एवढे जरी ऑप्शन्स असले तरी बाकीचे सोडून आपलं एकच टार्गेट असलं पाहिजे, आणि हे टार्गेट म्हणजे MBBS. जेव्हा तुम्ही MBBSचा विचार करणार, जेव्हा तुम्ही MBBS डोळ्यासमोर ठेवणार, तेव्हा बाकीचे ऑप्शन्स आपोआपच तुम्हाला काय होतात, अवेलेबल होत आहेत. आणि एक लक्षात घ्या, टार्गेट कधीही लहान असता कामा नये. आपलं टार्गेट कधीही मोठं असलं पाहिजे. सगळ्यात मोठं टार्गेट ठेवायचं ते म्हणजे MBBS. आलं लक्षामध्ये. आता दुसरी गोष्ट ही जी नीट परीक्षा तुम्हाला द्यायची, या नीट परीक्षा एकूण किती मार्काची, तर इट इज ऑफ 720 मार्क्स. एकूण किती मार्क आहेत, 720 मार्क्स. जेव्हा तुम्हाला नीट द्यायचे तेव्हा तुमच्याकडे 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. हे 3 सब्जेक्ट घेऊन तुम्हाला काय करायचे, नीट द्यायचे. आणि जेव्हा तुम्हाला इंजिनिअरिंगची CET किंवा JEE द्यायचे तेव्हा तुमच्याकडे 3 सब्जेक्ट आहेत, एक फिजिक्स, दुसरं केमिस्ट्री आणि तिसरं मॅथेमॅटिक्स. आता आपण बायोबद्दल बोलतोय, तुम्ही बायोचं लेक्चर ऑब्झर्व करतायत, म्हणजे आपल्याला नीट परीक्षा द्यायची आहे. आणि नीट परीक्षेचे एकूण मार्क आहेत 720. 720 मार्काची परीक्षा आहे. आणि याच्यामध्ये 3 सब्जेक्ट मी आता सांगितले त्यानुसार, एक म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी. याच्यामध्ये प्रत्येकाचं जर आपण वेटेज पाहिलं तर फिजिक्स इट इज फॉर 180 मार्क्स, देन केमिस्ट्री इट इज ऑल्सो फॉर 180 मार्क्स, अँड बायोलॉजी दिस वन इज फॉर 360 मार्क्स. म्हणजे 720 मध्ये जर आपण पाहिलं तर 50% वेटेज कुणाचं आहे, बायोचे. 50% वेटेज एकट्या बायोचे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही नीटचा अभ्यास करताय तेव्हा नीटला सगळ्यात महत्त्वाचं आहे की नीटला दोन्ही 11th आणि 12thचा सिलेबस आहे. 11th आणि 12thचा सिलेबस आहे, आणि तोही NCERTच्या पुस्तकातला. कुठला, NCERTच्या पुस्तकातला. इथे 2 गोष्टी क्लिअर करा. जेव्हा तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे तेव्हा तुम्हाला 11th आणि 12th स्टेट बोर्डाचे बुक्स वेगळे आहेत, ते स्टडी करायला लागतील. तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायला लागेल. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला स्टेट बोर्डाचे बुक्स आहेत. आणि नीट परीक्षा म्हणलं का नीट टोटली दिस वन इज बेस्ड ऑन NCERT. कशावरती, NCERTचे बुक्स तुम्हाला काय करायचे, रेफर करायचे. आणि त्याच्या पुढे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ता जे आपले नवीन बोर्डाचे बुक्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत, गेल्या वर्षी 11चं बुक मार्केटमध्ये आले, यावर्षी 12चं बुक मार्केटमध्ये आले. आपले जे बायोचं 11th आणि 12th स्टेट बोर्डाचं जे पुस्तक आहे, हे जवळपास NCERTशी साम्य असणारं पुस्तक आहे. म्हणजे याच्यामध्ये मायनर डिफरन्स सोडला तर दोन्ही पुस्तकं जवळपास सारखे आहेत. किंवा मी असंही म्हणेल की आपलं जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे हे पूर्णपणे NCERTच्या पुस्तकानुसार काय केलंय, त्यांनी डिझाईन केलंय. किंवा NCERTच्या पुस्तकापेक्षा थोडी याची डेप्थ काय ठेवली, त्यांनी जास्त ठेवली. म्हणजे एक असं धरून चला की जेव्हा तुम्ही बोर्डाचं पुस्तक स्टडी करताय, बोर्डाचं बायोचं पुस्तक स्टडी करताय, तर ते स्टडी करताना जवळपास 95% तयारी तुमची नीटची होते. किती, 95%. कारण दोन्ही पुस्तकाची लेवल आता एकदम सारखी झाली. तर फिजिक्समध्ये 180 मार्क्स, केमिस्ट्रीमध्ये 180 मार्क्स आणि बायोमध्ये 360 मार्क. म्हणजे या 2 सब्जेक्टचं वेटेज 50% आहे आणि बायोचं एकट्याचं वेटेज 50% आहे. आता इथं 2 गोष्टी परत लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे बऱ्याचशा मुलांची तक्रार असते, बऱ्याचशा पालकांची तक्रार असते की नीट खूप अवघड आहे. नॅशनल लेवलची परीक्षा आहे, ठीक आहे, नॅशनल लेवलची परीक्षा असू द्यात, पण जरी नॅशनल लेवलची परीक्षा असली तरी तुमचं कॉम्पिटिशन फक्त स्टेट लेवलच्या मुलांबरोबर आहे.
कुणाबरोबर आहे? स्टेट लेवलच्या मुलाबरोबर आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की 85% कोटा जो आहे तो आपला आहे, आपल्या स्टेटचा, आणि 15% कोटा जो आहे तो अदर स्टेटचा आहे. जसं अदर स्टेटमध्ये आपला 15% कोटा आहे आणि आपल्या स्टेटमध्ये आपला 85% कोटा आहे. म्हणजे तुम्ही ॲडमिशन कुठे घेणार आहे? महाराष्ट्रातल्याच मेडिकल कॉलेजमध्ये घेणार आहे. म्हणजे हा जो भाऊ तुमच्या मनामध्ये निर्माण झालाय, हा जो भाऊ तुमच्या डोक्यामध्ये बसलाय की नॅशनल लेवलची परीक्षा आहे, खूप टफ आहे, अजिबात टफ नाही. ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा जरी नॅशनल लेवलची असली तरी कॉम्पिटिशन तुम्हाला स्टेटमध्येच करायचं आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या मुलाबरोबरच तुमचं कॉम्पिटिशन करायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, ही परीक्षा एकट्या मला द्यायची नाही, ही परीक्षा एकट्या तुम्हाला द्यायची नाही, ही परीक्षा सगळ्याला द्यायची आहे. मग त्याचा भाव करण्याची गरज काय? ही परीक्षा सगळ्याला द्यायची. पहिलं तो डोक्यात काढून टाका की नीट खूप अवघड आहे, नीट एकदम सोपी आहे. फक्त एकच आहे की 11th आणि 12thचा सिलेबस तुम्ही डिटेल स्टडी केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की आपलं जे बायोचं टेक्स्ट बुक आहे, 11th असू द्यात किंवा 12th असू द्यात, तुम्ही वाचताना प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. पाठ करणे, रट्टा मारणे हे ऑप्शन्स नाहीत. पाठ करायला ती काही एखाद दुसरी कविता नाही. आलं लक्षामध्ये? 30पेक्षा जास्त टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला काय करता आली पाहिजे? डिटेल समजून घेतली पाहिजे. आणि एकदा का ती कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर झाली का ती कन्सेप्ट आपल्याला कशी फिरवता येते. आलं लक्षामध्ये? ती कशी फिरवता येते. म्हणून पाठ करणे, रट्टा मारणे या दोन गोष्टी बाजूला ठेवा. प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक पॉइंट काय केला पाहिजे? डिटेलमध्ये समजून घेतला पाहिजे, तरच तुम्हाला त्याच्यावरचं MCQs काय करता येईल? सॉल्व्ह करता येईल. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा असे होते की आपण 12वीच्या सिलेबसला जास्त वेटेज देतो, 12वीच्या सिलेबसकडे जास्त म्हणजे लक्ष देतो, आणि त्याचा परिणाम असा होतो की 11वीच्या सिलेबसकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तर नीटमध्ये बऱ्याचशा मुलाचं सिलेक्शन न होण्याच्या पाठीमागं हा एक महत्त्वाचा घटक आहे. एक म्हणजे ही मुलं बऱ्यापैकी 11वीच्या सिलेबसकडे काय करतायत? दुर्लक्ष करतायत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे फिजिक्सकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. तर फिजिक्सकडे दुर्लक्ष न करता फिजिक्सही बऱ्यापैकी तयारी करणे, 11वीचा सिलेबस पूर्णपणे करणे, या दोन गोष्टी काय करायच्यात आपल्याला? अगदी काटेकोरपणे त्याचं पालन करायचं. आता राहिला मुद्दा अभ्यासाचा. आता तुमची प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. पण जेव्हा तुम्ही मला विचाराल तेव्हा मी तुम्हाला एकच सांगेल की जर बायोचं 50% वेटेज असेल तर त्याला टाइम सुद्धा तेवढाच दिला पाहिजे. जेवढे मार्क जास्त तेवढा तुमचा टाइम त्या सब्जेक्टला दिला पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्ही एक साधारणतः 6 तास अभ्यास करताय, 6 तास जर अभ्यास करत असाल, 6 आवर्स डेली, ॲक्च्युअली अभ्यास याच्यापेक्षा जास्त झाला पाहिजे. तर याच्यापैकी 1.5 hour it should be given to the physics, 1.5 hour it should be given to the chemistry, and 3 hours they should be given to the bio. आता तुम्ही म्हणाल फिजिक्सला 1.5 तास, केमिस्ट्रीला 1.5 तास आणि बायोला 3 तास. कारणही तसंच आहे. बायोचे 360 मार्क आहे, 50% वेटेज बायोचे, तर 50% टाइम त्याला दिला पाहिजे. आणि मग या दोन्हीला जर 50% वेटेज असेल तर या दोन्हीला 50% टाइम द्यायचा. 4 तास तुम्ही अभ्यास केला, 2 तास बायोला द्या, 1 तास केमिस्ट्रीला द्या, 1 तास फिजिक्सला द्या. म्हणजे टायमिंगचं अगदी काटेकोर काय असलं पाहिजे? नियोजन असलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट ठरवून करा. मी कायम सांगत असतो की आपल्याला नेमकं जायचंय कुठे माहीत पाहिजे. मोगम चालण्यात काही अर्थ नाही. आपल्याला जिथं जायचंय, ज्या गावाला जायचंय ते गाव माहीत पाहिजे, तर चालण्यात अर्थ आहे. कुठं जायचंय हेच माहीत नाही आणि आपण जर रस्त्याने चालत राहिलो तर त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं अगोदर जे सांगितलं ना की आपलं टार्गेट कधी मोठं असलं पाहिजे. याच्यामध्ये एवढे ऑप्शन तुम्हाला मी आज सांगितले. आणखी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑप्शन्स आहेत, आपण नंतर ते मी तुम्हाला सांगेलच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं टार्गेट एकच असलं पाहिजे आणि ते म्हणजे MBBS. आला लक्षामध्ये? ते म्हणजे MBBS. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त एकच जागा पाहिजे.
जागा किती आहेत, कॉम्पिटिशन किती आहे याचं आपल्याला देणं घेणं नाही. आलं लक्षामध्ये? मला काय म्हणायचंय, तुम्हाला एस टीने प्रवास करायचा, तुम्हाला फक्त एक सीट लागते, तेवढं बघायचं. बाकीचे अख्खे एस टीत कोण बसते आणि काय करते तुम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. माझी एक जागा फिक्स करून ठेवायची, विषय संपला. तर ही NCERT बेस्ड परीक्षा आहे, 720 मार्काची आहे. 180 मार्क फिजिक्स, 180 मार्क केमिस्ट्री आणि 360 मार्क बायोलॉजीचे. आता क्वेश्चन्स जर आपण पाहिले याच्यामध्ये, तर याच्यामध्ये 45 क्वेश्चन्स दीज आर फ्रॉम फिजिक्स. Then 45 questions these are from chemistry, and say 90 questions these are from biology. आता हे एकूण 45 प्लस 90 म्हणजे जवळपास 180 क्वेश्चन होत आहेत. आता एकूण 180 क्वेश्चन्स आहेत. 180 क्वेश्चन्स किती मार्काला? 720 मार्क्सला. तर से 1 क्वेश्चन इज फॉर 4 मार्क. 1 क्वेश्चन इज फॉर 4 मार्क्स. मग तो फिजिक्स मधला असेल, केमिस्ट्री मधला असेल किंवा बायोचा असेल, तर प्रत्येक प्रश्न इथं तुम्हाला किती मार्काला आहे? 4 मार्काला आहे. 180 प्रश्न आहेत, 4 मार्काला एक प्रश्न आहे. म्हणजे एकूण तुमचं जे मार्क्स होत आहे टोटल 720. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा तुमचा कंप्लीट स्टडी झालेला असेल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रश्नाची काय होत नाही, अडचण येत नाही. अगदी मागच्या 4-5 वर्षापूर्वीची जर तुम्ही क्वेश्चन पेपर काढून पाहिले तर सगळ्याची उत्तरं NCERT मध्ये जसेला तशी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नीटची परीक्षा देताय तेव्हा तुम्हाला NCERTचं पुस्तक अभ्यासायचं आहे. आपण ते लाईन टू लाईन, एक एक लाईन, एक एक पॉईंट जसेला तसा पाहणार आहोत. तुमच्याकडे NCERTचं पुस्तक असलं पाहिजे. मी ऑनलाईन शिकवत असताना म्हणा, सध्या आता कोरोनाचा काळ असल्यामुळं काही दिवस आपण ऑनलाईन घेतोय, तरी तुमच्याजवळ पुस्तक असलं पाहिजे. आणि जेव्हा रेग्युलर क्लासेस सुरू होतील तेव्हा सुद्धा तुमच्याजवळ पुस्तक असलं पाहिजे. वर्गामध्ये पुस्तक उघडून बसणे, प्रत्येक पॉईंट काय करणे, क्लिअर करून घेणे. आणि जेव्हा तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची तेव्हा मात्र स्टेट बोर्डाचं पुस्तक काय करायचं आहे, तुम्हाला स्टडी करायचं आहे. आता हे झालं या 2 बॅचेस बद्दल. तर साधारणतः आपल्याकडे दोन्ही बॅचेस सेपरेट आहेत. आपल्याकडे ज्यांना फक्त बोर्डाचा क्लास पाहिजे त्यांच्यासाठी बोर्डाची बॅच सेपरेट असणार आहे, आणि ज्यांना नीट परीक्षा द्यायची तर त्यांच्यासाठीची बॅच सेपरेट आहेत. या दोन्ही बॅचेस सेपरेट आहेत, एकत्र नाहीत. म्हणजे बोर्डाची बॅच सेपरेट आहे आणि नीटची बॅच सेपरेट आहे. आता हे एकूण 180 प्रश्न आहेत. आता एका प्रश्नाला 4 मार्क आहे. आणि एक लक्षात घ्या, इथं आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. काय आहे? निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे बघा, आता समजा तुम्ही एकूण काय केलेत, एक 5-7 प्रश्नाचा आपण एक्झाम्पल घेऊयात. 5-7 प्रश्न सोडवलेत. फर्स्ट, सेकंड, देन थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ एक्सेट्रा. आता याच्यामध्ये हा तुमचा प्रश्न बरोबर आहे. सेकंड इज ऑल्सो करेक्ट, थर्ड इज ऑल्सो करेक्ट, फोर्थ इट इज रॉंग, फिफ्थ इज करेक्ट, सिक्स्थ इट इज रॉंग अँड सेवन्थ इट इज करेक्ट. आता याचे एकूण करेक्ट किती आहे तुमचे? करेक्ट 1 2 3 4 5. म्हणजे 5 × 4 किती झाले? दीज आर 20 मार्क्स. आता तुमचे रॉंग किती आहे त्याच्यामध्ये? रॉंग 2. रॉंग 2. 2 × 1 म्हणजे हे 2 मार्क काय होणार तुमच्या याच्यामधनं मायनस होणार. म्हणजे तुम्हाला मार्क मिळणार किती? 18. किती मिळणार? 18. म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट केलेत, पैकी 5 बरोबर आलेत तर 5 चोक 20 मार्क तुम्हाला मिळेल. पण 2 तुमचे रॉंग आहेत. म्हणजे प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 1 मार्क काय होणार? कमी होणार. मग हे जे 20 मार्क्स आहेत याच्यामधनं 2 प्रश्न चुकले म्हणजे 2 मार्क कमी झाले, तुम्हाला 18 मार्क मिळणार. आता हे सगळे अटेम्प्ट केले. असं कन्सिडर करूयात की तुम्ही 6 आणि 7 नंबरचा क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही. फक्त किती अटेम्प्ट केलेत? 5 अटेम्प्ट केलेत. पैकी 4 आलेत, पैकी
4 बरोबर आलेत तर तुम्हाला किती मार्क मिळणार? 4 × 4 दॅट इज 60. रॉंग किती आहे? एकच आहे. म्हणजे काय होणार? याच्यामधनं 1 मार्क तुमचा मायनस होणार. म्हणजे किती मार्क मिळणार तुम्हाला? 17 सॉरी 15 नॉट 17. किती मिळणार? 15 मार्क्स मिळणार. आलं लक्षामध्ये? म्हणजे बरोबर आले तर 4 प्रश्न 4 मार्क मिळणार एका प्रश्नाला. आणि जर उत्तर चुकीचं असेल तर जे काही एकूण मार्क्स आहे त्याच्यामधनं प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क काय होणार? कमी होणार. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळं शक्यतो आपण काय करायचं की जेवढे आपल्याला येत आहेत तेवढेच अटेम्प्ट करणे. आलं लक्षामध्ये? तेवढेच अटेम्प्ट करणे आणि शेवटी एक 4-5 मार्काचा 4-5 क्वेश्चनचा आपण मटका लावून पाहू शकतो. मटका कळतोय ना? मटका लावून पाहू शकतो म्हणजे अंदाज पंच ठोकू शकतो. झाला तर फायदाच होईल, त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही. तर हे एक एकंदरीत आता तुम्ही 11वीला यायला लागलात म्हणून तुम्हाला जी काही गरजेची माहिती आहे ही माहिती काय केली मी तुम्हाला सांगितली. आणि आजपासून आपण 11th बायोचे ऑनलाईन लेक्चर सुरू करतोय. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बोर्डाची बॅच आपली सेपरेट असणार आहे आणि नीटची बॅच सेपरेट असणार आहे. बोर्डाच्या बॅचमध्ये तुम्हाला फक्त स्टेट बोर्डाचं बायोचं पुस्तक लाईन टू लाईन शिकवलं जाईल आणि नीटमध्ये NCERTचं पुस्तक लाईन टू लाईन शिकवलं जाईल. ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असू द्या 7972716225 आणि दुसरा नंबर आहे 8983419730. या 2 नंबरवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे? तर मग आता आपण काय करूयात, एक नवीन टॉपिक आपण सुरू करूयात. 11th बायो मधला तो टॉपिक आहे. जर स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये तो 4 नंबरला आहे आणि NCERTच्या पुस्तकात सुद्धा तो 4 नंबरला आहे. आणि त्या टॉपिकचं नाव आहे किंगडम ॲनिमॅलिया. तसे from today we will start a new topic, that is 4th topic, kingdom animalia. Kingdom animalia. This is our first topic which we are going to start from today. See, as far as this topic is concerned, actual before starting this topic there are 2 questions before us. The first question they have asked, that is, have you observed animals around you? This is the first question they have asked to us. Have you observed animals around you? And second question is that do all animals are alike? Alike means similar. These are the 2 questions. See, when we observe our surrounding, we find large number of living animals around us. And see, these animals, they are not alike. They are not similar. They shows great diversity among them. म्हणजे आपल्या अवतीभोवती तुम्ही सहज जरी नजर टाकली तर आपल्या अवतीभोवती एवढे असंख्य ॲनिमल्स आहे आणि यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटी नाही. अगदी तुम्ही जर पाहिलं तर मायक्रोस्कोपिक पासून मीडियम साइज्ड असतील आणि ह्यूज लार्ज ॲनिमल्स लाईक एलिफंट ही सगळी सारखी आहेत का? नाही. म्हणजे याच्यामध्ये काही मायक्रोस्कोपिक आहेत, काही मीडियम साइज्ड आहेत,
काही मॅक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे सारखी नाहीत. दे आर नॉट अलाइक, दे आर नॉट सिमिलर. मग जर सिमिलर नाही, दे डू नॉट शो सिमिलॅरिटी, म्हणजे याचा अर्थ काय की दे शोज डायव्हर्सिटी अमॉंग देमसेल्फ. प्रत्येक ॲनिमल एक दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे. आलं लक्षामध्ये? अगदी तुम्ही आपल्याला फॅमिलियर असणारे एक्झाम्पल घ्या. तुम्हाला काऊ माहिती आहे, बफेलो माहिती आहे, एलिफंट माहिती आहे, कॅमल माहिती आहे, लॉयन माहिती आहे, टायगर माहिती, हे सगळे जे ॲनिमल्स आहेत. आणि एक लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲनिमल्स आहेत का त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. कित्येक ॲनिमल असे आहेत का अजून डिस्कवर सुद्धा झाले नाही. आपली वाट बघतायत की कधी एकदा ह्युमन बिईंग येतील आणि डिस्कवर करतील, जगाच्या पुढे मांडतील. ते वाट बघतायत. म्हणजे कित्येक ॲनिमल असे आहेत का जे अजून डिस्कवर झाले नाही, अजून ते डिस्कवर व्हायचे आहेत. आलं लक्षामध्ये? आणि कित्येक ॲनिमल असे सुद्धा आहेत का जे डिस्कवर होण्यापूर्वी किंवा जे आपल्याला माहीत होण्यापूर्वी ते दुर्मिळ सुद्धा झालेत. काय झालेत? दुर्मिळ झालेत, एक्सटिंक्ट झालेत. तर हे जे दोन प्रश्न आहेत, या दोन प्रश्नाची आपण उत्तरं पाहतोय की हॅव यू ऑब्झर्व ॲनिमल्स अराउंड यू. आपल्या अवतीभोवती जे ॲनिमल्स आहेत ते आपण काय करतोय? ऑब्झर्व करतोय. हे ॲनिमल आपण रोजच्या रोज पाहतोय, ऑब्झर्व करतोय. आणि ऑब्झर्व केल्यानंतर त्यांचा दुसरा प्रश्न आहे की डू ऑल ॲनिमल्स दे आर अलाइव्ह. तर याचं उत्तर असं आहे की नो, ऑल ॲनिमल्स डू नॉट शो सिमिलॅरिटी. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज नो, all animals do not shows similarity. सारखे नाहीत. एक लक्षात घ्या. आता हा जो सारखेपणा आहे, सिमिलॅरिटी आहे, आलं लक्षामध्ये? मग त्यांचे ते मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स असतील, अनाटॉमिकल कॅरेक्टर असतील, त्यांचं हॅबिटॅट असेल. प्रत्येकाचं हॅबिटॅट एक दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे. हॅबिटॅट म्हणजे ज्याला आपण प्लेस ऑफ लिव्हिंग म्हणतो. काय म्हणतो? प्लेस ऑफ लिव्हिंग म्हणतो. आता आपण जर आपल्या अवतीभोवती असणारे ॲनिमल्स पाहिले तर काही ॲनिमलचं हॅबिटॅट ॲक्वॅटिक आहे, काही ॲनिमलचं हॅबिटॅट टेरेस्ट्रियल आहे. काही पाण्यामध्ये राहतात, काही जमिनीवरती राहतात. म्हणजे सगळे काही पाण्यातच राहत आहेत का? नाही. सगळे जमिनीवरती राहत आहेत का? नाही. आता ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये पाहिलं तर परत त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे. काही ॲनिमल पाण्यामध्ये अगदी सरफेसला राहतात, काही एकदम तळाशी राहत आहेत, काय काही एकदम तळाशी राहत आहेत. म्हणजे तिथं सुद्धा त्यांचं प्लेस ऑफ लिव्हिंग काय वेगळं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय की त्यांचं हॅबिटॅट असेल, बॉडी ऑर्गनायझेशन असेल, मोड ऑफ रिप्रोडक्शन असेल, एक्सक्रिशन असेल, रेस्पिरेशन असेल, लोकोमोशन असेल, या सगळ्या बाबतीमध्ये प्रत्येक ॲनिमल एक दुसऱ्यापेक्षा काय वेगळा आहे. म्हणजे एकसारखे आहेत का? अजिबात नाही. एक सारखे नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय की दे डू नॉट शो सिमिलॅरिटी. यांच्यामध्ये बिलकुल सारखेपणा नाही, यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटी नाही, सारखेपणा नाही. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की दे आर डायव्हर्स फ्रॉम वन अनादर, दे आर डिफरंट फ्रॉम वन अनादर. मीन्स these animal they shows wide diversity among themselves. वाईड डायव्हर्सिटी अमॉंग देमसेल्स. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या अवतीभोवती जेवढे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये सिमिलॅरिटी नाही, यांच्यामध्ये सारखेपणा नाही, यांच्यामध्ये वेगळेपणा आहे. एक दुसऱ्यापासून हे वेगळे आहेत. आणि मग हा जो वेगळेपणा आहे याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज डायव्हर्सिटी. वेगळेपणा, त्याला आपण काय म्हणलो? डायव्हर्सिटी. आणि मग हे जे लिव्हिंग ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये जो वेगळेपणा आहे याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. बायो मीन्स लिव्हिंग. लिव्हिंग ॲनिमलमध्ये जी वेगळेपणा, जो डिफरन्सेस आहेत, जे डिफरन्सेस आहेत, जो त्यांच्यामध्ये वेगळेपणा आहे याला आपण काय म्हणलो? दॅट इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. म्हणजे दोन गोष्टी आपल्या इथे क्लिअर झाल्या की आपल्या अवतीभोवती जेवढे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये सारखेपणा नाही, एक दुसऱ्यापेक्षा एक आहेत वेगळे आहेत. आणि मग हा जो वेगळेपणा आहे
याला आपण काय म्हणतो, डायव्हर्सिटी. जर सारखे नाहीत तर दे आर डायव्हर्स फ्रॉम वन अनदर, अँड डायव्हर्स मीन्स दे शोज डिफरन्सेस अमॉंग देमसेल्फ. आता हा टॉपिक जर आपण पाहिला तर या टॉपिक मध्ये आपल्याला ॲनिमल्स बद्दल बोलायचे. आलं लक्षामध्ये? तुम्ही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन पाहिलं असेल. जेवढे प्लांट्स आहेत, ऑल प्लांट्स, मे बी फ्लॉवरिंग, नॉन फ्लॉवरिंग, कुठलेही प्लांट असतं, सगळे प्लांट आपण एकाच किंगडम मध्ये ठेवतो, ते म्हणजे किंगडम प्लांटी. तसं जेवढे काही ॲनिमल्स आहेत, हे ॲनिमल आपण कुठे ठेवलेत? किंगडम ॲनिमॅलियामध्ये. आता याच्यामध्ये जे लोअर ॲनिमल्स आहेत, आपण प्रोटोझॉन्स म्हणूयात त्यांना. हे प्रोटोझॉन्स वगैरे आपण काय केलेत, एका वेगळ्या किंगडम मध्ये ठेवलेत. प्रोटिस्टामध्ये ते आपण नंतर पाहणार आहोत. मग आता या टॉपिक मध्ये जे ॲनिमल्स आपल्याला स्टडी करायचे, हे सगळे कसे आहेत? मल्टी सेल्युलर आहेत. कसे? मल्टी सेल्युलर. आता नेमके ॲनिमल कसे आहेत? तर सेम हिअर वी कॅन से दॅट ऑल ॲनिमल्स आर eukaryotic. All animals, they are eukaryotic. Then they are multicellular. They are multicellular. Then they are heterotrophs. They are heterotrophs and they lack cell wall. They lack cell wall. This is very important point. आता जे आपण ॲनिमल्स पाहतोय, हे ॲनिमल या सगळ्यामध्ये युकॅरियोटिक सेल आहे, वेल डेव्हलप्ड सेल आहे, ॲडव्हान्स्ड सेल आहे. मग युकॅरियोटिक सेल त्यांना आपण युकॅरियोटिक म्हणतो. देअर बॉडी इट इज कंपोज्ड ऑफ मेनी सेल्स, मल्टी सेल्युलर, बहुपेशी आहे, ज्यांच्यामध्ये एकच सेल आहे, त्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो. आता आपल्याला ॲनिमल्स पाहिजे. हे ॲनिमल्स कसे आहेत? मल्टी सेल्युलर आहेत. म्हणजे देअर बॉडी इट इज कंपोज्ड ऑफ मेनी सेल्स और इट इज कंपोज्ड ऑफ मिलियन्स ऑफ सेल. देन ऑल दे आर हेट्रोट्रॉप्स. हेट्रो मीन्स डिफरंट, ट्रॉप मीन्स ट्रॉपिक, न्यूट्रिशन. They are not able to synthesize their own food material. For their food material, they are dependent on others. Directly or indirectly, they are dependent on other. म्हणजे परपोषी म्हणतो, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. हेट्रोट्रॉपिक आहे अँड दे लॅक सेल वॉल. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ॲनिमल सेल जे आहे, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही. आलं लक्षामध्ये? हा मुद्दा क्लिअर करून ठेवा. प्लांटमध्ये सेल वॉल आहे, पण ॲनिमल सेलमध्ये मात्र सेल वॉल नाही. म्हणजे प्लांट सेल इट पजेसेस सेल वॉल, बट इन ॲनिमल सेल सेल वॉल इट इज ॲब्सेंट. तर हे जे ॲनिमल्स आहेत, युकॅरियोटिक आहेत, मल्टी सेल्युलर आहेत, दे आर हेट्रोट्रॉप्स. मीन्स फॉर देअर फूड मटेरियल they are dependent on other organism. And most important point, in animal cell, cell wall it is absent. Cell wall it is absent. Then another point, that is these animals, they are capable of locomotion or body movements. They are capable of locomotion or body movements. आता हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. दिस इज द कॅरेक्टर बाय विच वी कॅन डिफरन्शिएट ॲनिमल्स फ्रॉम प्लांट्स. ॲनिमल्स फ्रॉम प्लांट्स. आता प्लांट्सचं जर नेचर पाहिलं, प्लांट्सचं नेचर जर आपण पाहिलं तर से प्लांट्स दीज आर सिडेंटरी इन नेचर. These are sedentary in nature. Sedentary in nature means they are having fixed position. They cannot move from one place to the another place. From one place to the another place. Animal मध्ये मात्र तसं नाही. Animal they are capable of locomotion. They can move from one place to another place. Or they can bring about body movements. Body movement म्हणजे जसं किंवा समजा मानेची हालचाल वगैरे असेल किंवा हाताची हालचाल वगैरे असेल. म्हणजे ॲनिमल आपल्या वेगवेगळ्या बॉडी पार्टची काय करतायत?
हालचाल करू शकतायत. ॲनिमल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. मीन्स दे आर केपेबल ऑफ लोकोमोशन और बॉडी मुवमेंट. प्लॅन्ट आणि ॲनिमलमध्ये आपण डिफरन्स काय पाहिला की प्लॅन्टचं नेचर सिडेंटरी आहे, फिक्स पोझिशन आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की दे कॅन नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू दी अनादर प्लेस. अगदी आपण एखादं लहानसं रोपटं जरी आपल्या दारामध्ये लावलं तरी ते लावलेलं रोपटं त्याचं कालांतराने मोठ्या झाडामध्ये रूपांतर झालं, शेवटी ते मरेपर्यंत कुठे, आपल्याच अंगणामध्ये. म्हणजे असं कधी तुम्ही पाहिलं नाही की आपल्या अंगणामधलं आंब्याचं किंवा लिंबाचं झाड सकाळी उठून दिल्ली गेटला गेले आणि संध्याकाळी परत आले, असं नाही. म्हणजे त्याची एक फिक्स पोझिशन आहे, सिडेंटरी नेचर आहे. काय, सिडेंटरी नेचर. पण ॲनिमल्स मात्र काय, दे आर केपेबल ऑफ लोकोमोशन. यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. अँड दे आर ऑल्सो केपेबल ऑफ बॉडी मुवमेंट. तुम्ही आपलं सोडून द्या, बाकीच्या ॲनिमलमध्ये जर पाहिलं तर अगदी गाय असेल, म्हैस असेल, कानाची हालचाल करतायत, बॉडी मुवमेंटचा प्रकार आहे. काय, बॉडी मुवमेंटचा प्रकार आहे. म्हणजे हे एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, लोकोमोशन किंवा बॉडी मुवमेंट. देन से अनदर पॉइंट इज दॅट दे possesses nervous system. They possesses nervous system and specialized sense organs. Specialized sense organs. तुम्ही 9वीला म्हणा 10वीला म्हणा वेगवेगळ्या सिस्टीम शिकल्या आहेत. एक्सक्रिटरी सिस्टीम शिकला असाल, डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकला असाल, रेस्पायरेटरी सिस्टीम शिकला असाल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकला असाल. तशी प्रत्येक ॲनिमलमध्ये नर्वस सिस्टीम आहे. काय आहे, नर्वस सिस्टीम आहे. आता नर्वस सिस्टीम याला तुम्ही चेतासंस्था म्हणता. आपण मल्टी सेल्युलर ॲनिमल्स, आपले वेगवेगळे टिश्यू असतील, वेगवेगळे ऑर्गन्स असतील. या वेगवेगळ्या ऑर्गनचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत. मग कुठेतरी एक कंट्रोलिंग सेंटर, वेगवेगळ्या बॉडी पार्टचे वेगवेगळे फंक्शन नियंत्रित करणारी एक सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहे. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज नर्वस सिस्टीम. दॅट इज कॉल्ड ॲज नर्वस सिस्टीम. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की समजा आपल्या कुटुंबामध्ये जर 10-20 माणसं आहेत, 20 माणसाचं आपलं कुटुंब आहे. मग आपल्या घरामध्ये एक कारभारी असतो, एक मेन माणूस असतो. तो काय करतो, सगळ्या घराचं कंट्रोलिंग करण्याचं काम करतो, सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. आणि जर घरामध्ये एक मेन माणूस नसेल, कारभारी नसेल, तर मग काय होईल, घरातली प्रत्येक व्यक्ती आपापल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल, सगळा अंधाधुंद कारभार चालेल. म्हणून जसं घरामध्ये एक मेन माणूस असतो तसं आपल्या वेगवेगळ्या बॉडी पार्टची फंक्शन्स कंट्रोलिंग करणारे, फंक्शन्स नियंत्रित करणारं, त्यांच्यामध्ये समन्वय राखणारी एक सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि ही सिस्टीम म्हणजे कुठली आहे, नर्वस सिस्टीम. कुठली आहे, नर्वस सिस्टीम. मग लक्षात आलं ना, नर्वस सिस्टीम काय सांगितलं, आपले वेगवेगळे बॉडी पार्ट्स, त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स हे कंट्रोल करणे आणि त्यांच्यामध्ये समन्वय राखणे हे काम नर्वस सिस्टीम करते. आपल्यामध्ये वेगवेगळे स्पेशलाइज्ड सेन्स ऑर्गन्स आहेत. काय, सेन्स ऑर्गन. अगदी सेन्स ऑर्गन जर म्हणलं तर दीज आर विंडोज ऑफ आवर बॉडी. या आपल्या शरीराच्या खिडक्या आहेत. जसं आपल्या घराला खिडकी आहे, या घराच्या खिडक्यामधून आपण बाहेर काय चालले पाहतो, तसं हे सेन्स ऑर्गन म्हणजे आपल्या बॉडीच्या विंडोज आहे. याच्या मदतीने बाहेरच्या वातावरणाचा आपण काय करतो, अंदाज घेतो. तुमचे आईज असतील, इयर असेल, नोज असेल, टंग असेल, स्किन असेल, हे वेगवेगळे काय आहेत, आपले सेन्स ऑर्गन्स आहेत. तर ॲनिमलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ॲनिमलमध्ये नर्वस सिस्टीम आहे, वेल डेव्हलप्ड आहे आणि वेगवेगळे सेन्स ऑर्गन्स आहेत. विथ द हेल्प ऑफ विच वी कॅन सेन्स आवर एन्व्हायरमेंट. वी कॅन सेन्स आवर एन्व्हायरमेंट. देन अनदर पॉइंट इज दॅट all animals or mostly or most of animals reproduce sexually
reproduce sexually by formation of gamete. By formation of gametes. This is another important point. आता इथे आपण मोस्ट शब्द वापरलाय. मोस्ट ऑफ ॲनिमल्स, एक लक्षात घ्या, आपल्याकडे मोस्ट असेल, मोस्टली असेल, जनरली असेल, समटाइम्स असेल, असे जर वर्ड्स आले तर दीज वर्ड्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इथं काहीतरी तुम्हाला एक्सेप्शन आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे मी जे सांगतो लक्षात येते का? बायोचं पुस्तक अभ्यास करत असताना, वाचताना जर मोस्ट म्हणा, मोस्टली म्हणा, जनरली म्हणा, समटाइम्स म्हणा, असे जर वर्ड्स आले तर लक्षात ठेवायचं की त्याला काहीतरी एक्सेप्शन आहे. आणि शक्यतो अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्झामिनरला प्रश्न विचारण्यासाठी वाव असते. हे असे जे शब्द आता सांगितले हे म्हणजे स्पीड ब्रेकर आहेत. जसं स्पीड ब्रेकर आला का आपण गाडीची स्पीड कमी करतो, गाडी काळजीपूर्वक चालवतो, तसे हे शब्द म्हणजे काय आहेत, आपल्या पुस्तकामधले स्पीड ब्रेकर आहेत. तुम्हाला पुढचा काय धोका आहे त्याची जाणीव करून देते. म्हणजे इथं जर मोस्ट ऑफ ॲनिमल्स हा शब्द वापरला तर काही ॲनिमल असे आहेत का ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक ॲनिमल मध्ये रिप्रोडक्शनची त्याची एक स्वतःची वेगळी पद्धत आहे. प्रत्येक ॲनिमलनं रिप्रोडक्शनची स्वतःची एक मेथड डेव्हलप केली आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून आपण पण तरी आपण काय म्हणतोय की मोस्ट ऑफ ॲनिमल्स, मेजॉरिटी ॲनिमल्स दे रिप्रोड्युसेस सेक्शुअली, दे रिप्रोड्युसेस सेक्शुअली बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये 2 पॅरेंट्स आर रिक्वायर्ड कंपल्सरीली. आपल्याला रिप्रोडक्शनचे 2 मेन टाइप्स पाहिजे. एक असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन. फक्त एक मुद्दा क्लिअर करून देण्यासाठी तुम्हाला सांगतोय, लोअर ॲनिमल मध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन, हायर ॲनिमल मध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये एकच पॅरेंट्स लागतात, किती? ओनली 1 पॅरेंट इज इन्वॉल्ड, युनिपॅरेंटल. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलं का इट इज बाय पॅरेंटल, इट इज बाय पॅरेंटल. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पॅरेंट एकच आहे, पॅरेंट एकच आहे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मात्र बाय पॅरेंटल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बाय पॅरेंटल. तुम्ही असेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल पाहिलं असेल, अमिबा. हा अमिबा एकटाच आहे. तो काय करतोय? 2 नवीन डॉटर अमिबा तयार करतोय. हा एक अमिबा आणि हा एक अमिबा. किती पॅरेंट पासनं? किती पॅरेंट पासनं? एकाच पॅरेंट पासनं. एकच पॅरेंट लागतोय. आलं लक्षामध्ये? एकच पॅरेंट लागतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पॅरेंटने नवीन जीव जन्माला घातला का पॅरेंट इट इज लॉस्ट. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात असू दे बरं का. या अमिबाने काय केला? नवीन जीव जन्माला घातला. काय केला? नवीन जीव जन्माला घातला. अमिबा गायब, अमिबा गायब. मग आता परत काय होतील? हे 2 डॉटर अमिबा पुन्हा मॅच्युअर होतील, सेम पद्धतीने रिप्रोड्यूस होतील. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मात्र काय? 2 पॅरेंट कंपल्सरी लागते, एक मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट. आलं लक्षामध्ये? कुठलाही एक पॅरेंट नवीन जीव जन्माला घालू शकत नाही. एखादी फिमेल जर म्हणली मी एकटा जीव जन्माला घालेल, शक्य नाही. एखादा मेल म्हणला एकटा जीव जन्माला घालेल, अजून तरी शक्य नाही. पुढचं मी काही सांगू शकत नाही. इथं मात्र कसं आहे? इथं म्हणलं ना, वो आये ना आये आपण 2 हो जाए. इथं मात्र तो किंवा ती असल्याशिवाय काय होणार नाही? नवीन जीव जन्माला घालता येणार नाही. आलं लक्षामध्ये? म्हणजे मेल आणि फिमेल पॅरेंट दीज आर कंपल्सरीली रिक्वायर्ड.
आणि इथं जसं सांगितलं की नवीन जीव जन्माला घातला, पॅरेंट गायब, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तसं नाही, पॅरेंट्स दे रिमेन्स ॲज इट इज. म्हणजे काय असं झालंय का आपल्याला आई वडिलांनी जन्माला घातलं आणि आई वडील गायब, असं अजिबात होत नाही. आपले आई वडील जिथल्या तिथे आहेत, आपल्या घरीच आहे. ते झालं रिप्रोडक्शन. या मूळ मुद्द्याकडे आपलं म्हणणं काय होतं की मोस्ट ऑफ ॲनिमल रिप्रोड्युसेस सेक्सिवली बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आता हाही मुद्दा महत्वाचा झाला. गॅमेट्स कुणाला म्हणायचं, इकडे लक्ष द्या. गॅमेट्स, गॅमेट म्हणजे काय, दिस वन इज हॅप्लॉइड सेल. इट इज हॅप्लॉइड सेल हॅव्हिंग n number of chromosomes, n number of chromosomes which participate in fertilization or in reproduction. N number means this is called as single set of chromosome. This is single set. आता आपल्याकडे दोन सेट आहेत क्रोमोझोमचे. आपली प्रत्येक सेल कशी आहे, डिप्लॉइड आहे. म्हणजे किती क्रोमोझोम, 46 क्रोमोझोम आहे आपल्या प्रत्येक सेलमध्ये. किती क्रोमोझोम आहेत, 46. दोन सेट आहेत. पण गॅमेट मध्ये सिंगल सेट आहे. म्हणजे सिंगल सेट आहे म्हणजे किती क्रोमोझोम, 23. किती, 23. आता जेव्हा आपण जन्माला यायची प्रोसेस सुरू होते तेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट काय होतात, एकमेकाला फ्यूज होत आहे. मेलकडनं किती क्रोमोझोम आले, 23. फिमेलकडनं किती क्रोमोझोम आले, 23. एकूण आपल्यामध्ये किती क्रोमोझोम झाले, 46. लक्षात आलंय ना. वडिलाकडनं 23च येत आहे, आईकडनं 23 येत आहे, मिळून किती झाले, 46. म्हणजे याचा अर्थ आपल्या प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम आहेत, 46. आणि तुम्ही जेव्हा नवीन जीव जन्माला घालणार म्हणजे तुम्ही जन्माला आलेच त्याच्यासाठी, दुसरं काही ऑप्शन नाही, दुसरा काही उद्देश नाही. तुम्ही जन्माला का आले, तर तुम्हाला नवीन जीव जन्माला घालायचा आहे. प्रत्येक जीव जन्माला कशासाठी आलाय, त्याला नवीन जीव जन्माला घालायचा, बाकी दुसरा उद्देश नाही. मग आता तुम्ही जेव्हा नवीन जीव जन्माला घालणार तेव्हा तुमच्याकडनं किती क्रोमोझोम जाणार, 23. तुमच्या मिसेसकडनं किती येणार, 23. आणि मग जे काही तुमचं मूल आहे त्याच्यामध्ये एकूण क्रोमोझोम किती असणार, 46. किती, 46. तर मग गॅमेट लक्षात आलं ना. गॅमेट म्हणजे इट इज अ हॅप्लॉइड सेल having n number of chromosome which participate in reproduction. n number म्हणलं का सिंगल सेट, आणि सिंगल सेट म्हणलं का आपल्यामध्ये 23 क्रोमोझोमचा सिंगल सेट तयार होतो. तर आपल्यामध्ये वास्तविक दोन सेट आहेत क्रोमोझोमचे. आपण डिप्लॉइड आहोत. 2n is equal to 46. 2n is equal to 46. बघा आता खूप महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला काही एक्सप्लेन केले. जसं की सगळे ॲनिमल युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, हेट्रोट्रॉपिक, लॅक सेल्युलर, आणि प्रत्येक वर्ड तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. केपेबल ऑफ लोकोमोशन और बॉडी मुवमेंट हेही पाहिलं. पजेसेस नर्वस सिस्टीम, स्पेशलाइज्ड सेन्स ऑर्गन. आणि शेवटचा मुद्दा आपण काय पाहिला की मोस्ट ऑफ ॲनिमल्स दे रिप्रोड्यूस सेक्सिवली बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. मग आता गॅमेट्स काय पाहिलं, गॅमेट्स काय आहे हे आपण पाहिलं. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला पाहिजे की सी सो फार सायंटिस्ट हॅव डिस्कवर्ड, हॅव आयडेंटिफाईड, हॅव नेम्ड there are only 1.2 million species of animal and these are diverse from one another. Say there are about 1.2 million species, 1.2 million species of animals which shows great diversity, which shows great diversity. This is another important point. आता आपण म्हणलं की आपण कल्पना करू शकत नाही एवढे ॲनिमल्स आपल्या अवतीभोवती आहेत. कित्येक ॲनिमल डिस्कवर झाले नाहीत, कित्येक ॲनिमल डिस्कवर होण्याच्या मार्गावर आहेत, आपली वाट बघतायत, आणि कित्येक ॲनिमल असे आहेत का डिस्कवर होण्याच्या अगोदरच काय झालेत,
ते दुर्मिळ झालेत, अर्थ सरफेसवरनं नाहीसे झालेत. पण जेवढे काही डिस्कवर केले, आज तुम्ही बघा, नुसतं इन्सेक्टचं एक्झाम्पल घेतलं, इन्सेक्टच्या लाखो वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, लाखो. तुम्ही अँट्स घेतल्या, मुंग्या, तर मुंग्याच्या जवळपास 20,000पेक्षा जास्त वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. किती म्हणतोय मी? मोर दॅन 20,000. 20,000पेक्षा जास्त वेगवेगळ्या स्पेसीज. तुम्हाला मुंग्या माहिती आहेत किती? दोनच. एक म्हणजे लाल मुंगी, दुसरी म्हणजे काळी मुंगी, आणि तिसरी जर माहीत झाली तर तो मुंगळा, तो भाग वेगळा. म्हणजे आपल्याला किती माहिती आहेत? दोनच आहेत. किती? 20,000पेक्षा जास्त आहे. माहिती आहेत का? नाही. फिशेसचं एक्झाम्पल घ्या, 28,000 स्पेसीज आहेत फिशेसच्या वेगवेगळ्या. आपल्याला 5-10 माहिती आहेत. कुठल्या? रोहू असेल, कटला असेल, मृगळ असेल, सायप्रिनस असेल, बोंबील असेल, पापलेट असेल, सुरमई असेल, बांगडा असेल, संपलं. 8-10 स्पेसीज आपल्याला माहिती आहेत. आणि फिशेसच्या एकूण स्पेसीज किती आहेत? 28,000पेक्षा जास्त. मग किती मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी हे तुमच्या याच्यावरनं लक्षात येईल. तर माझा मुद्दा असा आहे की एवढे ॲनिमल्स आहेत. अगदी समुद्राच्या पाण्यामध्ये जर तुम्ही डुबकी मारली, डोळे उघडे ठेवले, तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल की समुद्राच्या पाण्यामध्ये एवढे जीव आहेत, एवढे जीव आहेत की त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आता जेवढे काही ॲनिमल्स आहेत आणि वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये सगळीकडे आहेत, आलं लक्षामध्ये? सगळीकडे आहे. जिथं राहण्यालायक परिस्थिती नाही अशा ठिकाणी सुद्धा हे ॲनिमल्स आहेत. तर हे जर ॲनिमल्स आपण पाहिले, तर याच्यापैकी फक्त आजपर्यंत, मी काय म्हणतोय, आजपर्यंत फक्त 1.2 मिलियन स्पेसीज काय केल्यात? डिस्कवर केल्यात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्लॅन्ट आणि ॲनिमल जर आपण पाहिलं तर 1.7 मिलियन स्पेसीज काय झाल्यात? प्लॅन्ट आणि ॲनिमलच्या सायंटिस्टने डिस्कवर केल्यात, आयडेंटिफाय केल्यात, त्याला नावं दिलेत आणि त्याचं काय केलंय? क्लासिफिकेशन केले. काय केले? क्लासिफिकेशन. याच्यापैकी 1.2 मिलियन these are animal species, and 0.5 million these are plant species. म्हणजे लक्षात येते का काय केलंय ते? सायंटिस्टने एवढ्या ॲनिमल स्पेसीज, एवढ्या प्लांट स्पेसीज डिस्कवर केल्यात, त्याचं डिस्क्रिप्शन केलंय, त्याचं आयडेंटिफिकेशन केलंय, त्याला सायंटिफिक नेम्स दिलेत आणि त्यांचं काय केलंय? क्लासिफिकेशन केलंय, त्यांची वर्गवारी केली. आता आपल्याला प्लांटची या टॉपिकमध्ये देण्यात येणार नाही. आपला फोकस कुठे? ॲनिमल वरती. म्हणून आपण काय म्हणलो की देर आर अबाउट 1.2 मिलियन स्पेसीज ऑफ ॲनिमल. वी शो ग्रेट डायव्हर्सिटी. मगाशी सुरुवातीला पाहिले की सगळ्यामध्ये सारखेपणा बिलकुल नाही, अजिबात नाही, चुकून सुद्धा नाही. दे शोज डिसिमिलॅरिटीज, दे शोज डिफरन्सेस, दे शोज डायव्हर्सिटी अमॉंग देम. मग आता ही डायव्हर्सिटी किंवा वेगळेपणा कुठल्या बाबतीमध्ये बघूयात आपण. तर सी all animals differs from one another in the form of their habitat, then level of organization, then body plan, then body symmetry, then body cavity, which is also called as coelom. It is also called as coelom. Then number of germ layers,
germ layers, then mode of reproduction, then mode of locomotion, then mode of excretion, mode of respiration, etc. आता हा पॉइंट व्यवस्थित लक्ष घ्या. आपण काय म्हणलो की जर आपल्या अवतीभोवती असणारे ॲनिमल एक दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे, म्हणजे याचा अर्थ काय, जे शोज डायव्हर्सिटी त्यांच्यामध्ये वेगळेपणा आहे. मग हा वेगळेपणा कुठल्या बाबतीमध्ये आहे? ऑल ॲनिमल्स डिफर्स फ्रॉम वन अनदर, ऑल ॲनिमल्स डिफर्स फ्रॉम ईच अदर, ऑल ॲनिमल्स डिफर्स अमॉंग देमसेल्फ इन द फॉर्म ऑफ देअर हॅबिटॅट. व्हॉट इज मीन बाय हॅबिटॅट? हॅबिटॅट तुम्ही शिकलाय, आठवा पटकन, पटकन आठवायचं. काय हॅबिटॅट म्हणजे? दिस इज कॉल्ड ॲज प्लेस ऑफ लिव्हिंग. दिस इज कॉल्ड ॲज प्लेस ऑफ लिव्हिंग. कुठं राहतोय, त्याचं राहण्याचं ठिकाण, त्याचा पत्ता म्हणूयात आपण थोडक्यात, त्याचा ॲड्रेस म्हणूयात. प्रत्येक ॲनिमलचा जो ॲड्रेस आहे त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज हॅबिटॅट. दॅट इज कॉल्ड ॲज हॅबिटॅट. आता हॅबिटॅट जर पाहिलं, एक जनरली 2 मिनिटामध्ये सांगतो. हॅबिटॅटमध्ये जर पाहिलं तर मेजॉरिटी ॲनिमल्स टेरेस्ट्रियल आहे, उरलेले ॲक्वॅटिक आहेत. टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक. आता बघा, काही ॲनिमल कुठे राहत आहेत? दे लिव्ज इन वॉटर. दोज लिव्ज इन वॉटर दे आर कॉल्ड ॲज ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आता ॲक्वॅटिक ॲनिमल मध्ये परत त्यांचं राहण्याचं ठिकाण वेगवेगळं आहे. काही ॲनिमल सरफेसला राहतात, पाण्याच्या पृष्ठभागालगत, काही मिडल लेवलला राहत आहेत आणि काही एकदम बॉटमला राहत आहेत. जे बॉटमला राहतात त्यांना आपण बेंथिक म्हणतो. काय म्हणतो? बेंथिक. म्हणजे इथं सुद्धा डायव्हर्सिटी आहे. सगळे समजा फिशेसचं एक्झाम्पल घेतलं आपण, फिशेसचं, सगळे फिशेस काही सरफेस लेवलला आहेत का? समुद्राच्या किंवा नदीच्या पृष्ठभागालगत आहेत का? नाही. काही पृष्ठभागालगत आहेत, काही मिडल लेवलला आहेत आणि उरलेले बॉटम लेवल. इथं सुद्धा काय, त्यांच्या हॅबिटॅटमध्ये डायव्हर्सिटी आहे. टेरेस्ट्रियल म्हणजे लिव्हिंग ऑन लँड, लिव्हिंग ऑन लँड. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा परत डायव्हर्सिटी आहे. काही झाडावरती राहत आहेत, काही आकाशामध्ये संचार करतायत. म्हणजे थोडक्यामध्ये काय की त्यांचं हॅबिटॅट एक दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे. सगळ्याचं हॅबिटॅट किंवा प्लेस ऑफ लिव्हिंग सारखं नाही. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काहीच्या बॉडीमध्ये फक्त सेल एकत्र आल्यात, काहीच्या बॉडीमध्ये सेल एकत्र येऊन टिश्यू तयार झालाय, काही ॲनिमलच्या बॉडीमध्ये टिश्यू एकत्र येऊन वेगवेगळे ऑर्गन्स तयार झालेत. प्रत्येक ॲनिमलचं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन वेगळं आहे, बॉडी प्लॅन वेगळा आहे, बॉडी सिमेट्री आहे. बॉडी सिमेट्री म्हणजे काय? काही ॲनिमल असे आहेत, काही ॲनिमल असे आहेत का त्यांची बॉडी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते, काहीची अजिबात डिवाइड होत नाही, काहीची अजिबात डिवाइड होत. म्हणजे बॉडी सिमेट्री वेगवेगळी आहे. जसं आता आपण आपलं एक्झाम्पल घेतलं, आपण बायलॅटरल सिमेट्रिकल आहोत. बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे जर समजा आता अशी कल्पना करा की आपल्या वरून डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घातलाय, सरळ काय होतील? आपले 2 भाग होतील. आलं लक्षामध्ये? म्हणजे 2 इक्वल पार्टमध्ये आपली बॉडी काय होते? डिवाइड होते. म्हणजे काही ॲनिमलमध्ये बॉडी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत नाही, काहीमध्ये डिवाइड होते. बॉडी सिमेट्री. बॉडी कॅव्हिटी, सिलोम म्हणतो त्याला आपण, जिथे आपले व्हायटल बॉडी पार्ट्स असतात. काही ॲनिमलमध्ये सिलोम नाही, काहीमध्ये आहे पण तो फॉल्स आहे, काहीमध्ये ट्रू सिलोम आहे. म्हणजे काही असिलोमेट आहेत, काही सिडोसिलोमेट आहेत, काही सिलोमेट्स आहेत. नंबर ऑफ जर्म लेयर्स, काही ॲनिमलमध्ये 2 जर्म लेयर आहेत. जर्म लेयर शिकल्या की नाही तुम्ही? माहिती आहेत तुम्हाला कुठले आहेत? एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. काही ॲनिमलमध्ये 2च जर्म लेयर आहेत, काहीमध्ये 3 आहेत. 2 आहेत तर डिप्लोब्लास्टिक, 3 आहेत तर ट्रिप्लोब्लास्टिक. प्रत्येक ॲनिमलचा मोड ऑफ रिप्रोडक्शन एक दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे. लोकोमोशन, लोकोमोटरी ऑर्गन्स वेगवेगळे आहेत. एक्सक्रिटरी ऑर्गन्स वेगवेगळे आहेत. काहीमध्ये किडनी आहे, काहीमध्ये नेफ्रिडी आहेत,
काहीमध्ये प्रोटोनेफ्रिडी आहेत, काहीमध्ये माल्पिजियन ट्युब्युल्स आहेत. म्हणजे एक्सक्रिटरी ऑर्गन सगळ्याचे सारखे आहेत का? अजिबात नाही, प्रत्येकामध्ये वेगळे आहेत. रेस्पायरेटरी ऑर्गन्स, मोड ऑफ रेस्पिरेशन प्रत्येक ॲनिमलमध्ये वेगळा आहे. जसं आपल्यामध्ये रेस्पायरेटरी ऑर्गन कुठला आहे? लंग आहे. फिशेसमध्ये कुठला आहे? गिल आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता बघा, रेस्पायरेटरी ऑर्गन्स दे व्हॅरीज ॲज पर ॲनिमल्स. काही ॲनिमलमध्ये स्किनच्या माध्यमातून रेस्पिरेशन होते, काही ॲनिमल्समध्ये गिलच्या माध्यमातून रेस्पिरेशनमध्ये होते, काहीमध्ये लंगच्या माध्यमातून. म्हणजे मोड ऑफ रेस्पिरेशन सारखा आहे का? नाही. मोड ऑफ रिप्रोडक्शन सारखा आहे का? नाही. मोड ऑफ एक्सक्रिशन सारखा आहे का? नाही. मोड ऑफ लोकोमोशन वेगळं. म्हणजे काय आहे? दिस इज कॉल्ड ॲज डायव्हर्सिटी. या सगळ्या बाबतीमध्ये या ॲनिमलमध्ये काय आहे? दे शोज ग्रेट डायव्हर्सिटी अमॉंग देमसेल्फ. तर ॲक्च्युअली दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट विदाउट विच वी कॅन नॉट एंटर इन टू दी टॉपिक. आणि प्रत्येक टॉपिकचा इंट्रोडक्टरी पार्ट खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही क्रिकेट पाहताय म्हणजे काय? आता ना, तर क्रिकेटमध्ये आपण पाहतो फास्ट बॉलर. आता मी जिथं उभा राहिलो तो याच्या पाठीमागून काय करतो? खूप अंतरावरनं जोरात पळत येतो आणि बॉल टाकतोय कुठून? शेवटी इथूनच. बरोबर आहे. जो स्पिनर आहे तो काय करतो? इथं उभा राहून बॉल टाकतोय. मला काय म्हणायचंय की जो फास्ट बॉलर आहे, जर त्यालाही इथेच उभा राहून बॉल टाकायचा, तर मग एवढ्या लांबून दम लागेपर्यंत पळत यायची काही गरज आहे का? बिलकुल नाही. पण तो का आलाय? कारण तो एवढ्या लांबून आलाय, म्हणजे याचा अर्थ त्याचा मारा इफेक्टिव्ह होणार. काय होणार? इफेक्टिव्ह. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं ना की जसं तो तेवढ्या लांबून पळत येतो का, तर मारा इफेक्टिव्ह होतो, तसं या टॉपिकचा इंट्रोडक्टरी पार्ट असतो. आता काही काही काय करणार? इंट्रोडक्टरी पार्ट सोडून देणार आणि सरळ टॉपिकला सुरुवात करणार. जर सरळ टॉपिकला सुरुवात केली, टॉपिकचा इंट्रोडक्टरी पार्ट जर तुम्हाला सांगितला नाही, तर अख्खा टॉपिक तुमच्या डोक्यावरनं काय होणार? बाउन्स होणार. काय होणार? बाउन्स होणार. तर आता याच्यामध्ये आपण हा इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिला. एक पहिला पॉइंट आपण याच्यामधनं सुरू करणार आहोत, तो म्हणजे क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स यालाच आपण एक आणखी वेगळं नाव देऊ शकतो, ते म्हणजे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आणि इथे मुद्दा क्लिअर करतो, हे जे नाव आहे क्रायटेरिया युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स, ही हेडिंग तुमच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये, आणि बेसिस फॉर क्लासिफिकेशन ही जी हेडिंग आहे ही कुठे? NCERTच्या पुस्तकामध्ये. आता दोन्ही सेमच आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे, आता पहिला प्रश्न आपला असा आहे की क्लासिफिकेशन म्हणजे काय? क्लासिफिकेशन तुम्ही शिकलाय का नाही? याला वर्गीकरण म्हणतो आपण. काय म्हणतो? वर्गीकरण. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इनटू डिफरंट ग्रुप्स. आता क्लासिफिकेशन इज फाउंड इनटू डे टू डे आवर लाईफ. इन डे टू डे आवर लाईफ. अगदी दैनंदिन जीवनामध्ये आपण क्लासिफिकेशन पाहतोय. तुम्ही जर कुठल्याही एखाद्या किराणा दुकानामध्ये गेलात, तर किराणा दुकानामध्ये प्रत्येक वस्तू कशी सिस्टेमॅटिकली काय केली? सेपरेट ठेवली आहे. बरोबर आहे की नाही? तुरीची डाळ वेगळी असेल, हरभरा वेगळा असेल, मसूर वेगळा असेल, मटकी वेगळी असेल. काय केले? वर्गीकरण केले. काय केले? काम सोपं व्हावं. असं थोडं ते सगळ्या डाळी एकत्र मिसळून ठेवल्यात? अजिबात नाही. हे वर्गीकरण आहे. तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या दुकानामध्ये गेलात, 11ची पुस्तकं वेगळी असेल, 12ची पुस्तकं वेगळी असतील, फिजिक्सची वेगळी असतील, केमिस्ट्रीची वेगळी असतील. म्हणजे एक त्यांनी वर्गीकरण करून ठेवले. कशासाठी? काम सोपं होण्यासाठी. आता मला सांगा, आतापर्यंत आपण पाहिलं की एवढे मोठे 1.2 मिलियन स्पेसीज आहेत ॲनिमलच्या.
म्हणजे जवळपास 12 लाख स्पेसीज आहेत. प्रत्येकाचे कॅरेक्टर एक दुसऱ्यापेक्षा वेगळे आहेत. मग प्रत्येकाचे कॅरेक्टर लक्षात ठेवणं आपल्याला शक्य होईल का? नाही. मग काय करायचं आपल्याला? प्रत्येकाची डिटेल स्टडी करायची. प्रत्येकाचे कॅरेक्टर आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचे. यासाठी आपण त्याला काय करतो, वेगवेगळ्या गटामध्ये त्याची वर्गवारी करतो, वेगवेगळ्या गटामध्ये त्याची विभागणी करतो आणि यालाच आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन. दिस इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन. आता दुसरा एक मुद्दा, आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. आता क्लासिफिकेशनसाठी काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे का नाही, काहीतरी बेस असला पाहिजे, त्याशिवाय आपण वर्गीकरण करणार नाही. म्हणजे तुम्हाला इथं एक विशिष्ट क्रायटेरिया वापरायचा आहे आणि हा क्रायटेरिया वापरून काय करायचं, तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं. आता कुठला क्रायटेरिया आपल्याला वापरायचा आहे तो आपण पाहूयात. याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन हा पहिला क्रायटेरिया आहे. दुसरा क्रायटेरिया आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे बॉडी प्लॅन. बॉडी प्लॅन. तिसरा क्रायटेरिया आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी. चौथा प्लॅन आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे जर्म लेयर्स. हा चौथा क्रायटेरिया. आणि पाचवा क्रायटेरिया आपल्याला वापरायचा आहे सेगमेंटेशन. कुठला? सेगमेंटेशन. हे पुस्तकात जसेला तसे बरं का, म्हणून मी म्हणलं पुस्तक घ्या. तुम्ही लेक्चर जरी ऑनलाईन ऑब्झर्व करत असाल तरी पुस्तक तुमच्या समोर ओपन पाहिजे. आला लक्षामध्ये? पुस्तक ओपन पाहिजे. आता हे 5 क्रायटेरिया आपल्याला वापरायचे. एक लक्षात घ्या, क्रायटेरिया किंवा कुठला तरी बेस असल्याशिवाय आपण काय करणार नाही, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करू शकणार. अगदी कॉमन एक्झाम्पल घेतलं, समजा वर्गामध्ये 70 ते 80 मुलं आहेत. आता इथं आपण यांचं क्लासिफिकेशन कसं करतो, क्रायटेरिया काय वापरतो, एका बाजूला मुलींची बसण्याची व्यवस्था करतो, दुसऱ्या बाजूला मुलाची बसण्याची व्यवस्था करतो. काहीतरी क्रायटेरिया वापरला का नाही, मुली एका बाजूला मुलं दुसऱ्या बाजूला, हा एक क्रायटेरिया आपण वापरला. दुसरा क्रायटेरिया आपण काय वापरू शकतो, किंवा जे शाळेच्या ड्रेसवरती आलेत ते एका बाजूला करूयात आणि जे शाळेच्या ड्रेसवरती नाहीत ते आपण दुसऱ्या बाजूला करूयात. हा एक क्रायटेरिया वापरला. म्हणजे काही ना काही क्रायटेरिया आपल्याला काय करावं लागणार आहे, वापरावं लागणार आहे. तर मग हे जे ॲनिमल्स आहेत, या ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण काय करतो, हे असे वेगवेगळे क्रायटेरिया वापरतो. पहिला क्रायटेरिया कुठला आहे, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. कुठला? ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये बघा, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, देन सेल टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन, थर्ड वन that is tissue organ level organization. बघा, याच्यामध्ये काही ॲनिमल असेल मल्टी सेल्युलर ॲनिमल, सेल फक्त एकत्र येत आहेत, बट दे डू नॉट फॉर्म एनी ऑर्गन और टिश्यू. काय म्हणायचं, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. काही ॲनिमल असे आहेत का यांच्यामध्ये सिमिलर फंक्शन्स कॅरी आउट करणाऱ्या सेल एकत्र येत आहेत. मग सिमिलर फंक्शन कॅरी आउट करणारे सेल एकत्र आल्या, टिश्यू तयार झालं. याला म्हणायचं टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. काही ॲनिमलमध्ये वेगवेगळे टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन्स तयार करतायत, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. म्हणजे सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन असणारे ॲनिमल्स वेगळे, टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन असणारे, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन असणारे ॲनिमल्स वेगळे. नंतर बॉडी प्लॅन. आता बॉडी प्लॅन जर आपण पाहिलं, बॉडी सिमेट्री पाहूयात आपण याच्यामध्ये. बॉडी सिमेट्री. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बॉडी सिमेट्री मध्ये से देर आर सम ॲनिमल्स विच शोज असिमेट्री, देर आर सम ॲनिमल्स विच शोज radial symmetry, and there are some animals which shows
बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री. बघा काही ॲनिमल असे आहेत का यांची बॉडी दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होत नाही, काहीचे डिवाइड होते. तुम्ही किती कट द्या, प्रत्येक कट कुठनं पास झाला पाहिजे, सेंटर मधनं रॅडियल सिमेट्री. आणि काही ॲनिमलची बॉडी दोन डिफरंट पार्ट मध्ये, दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते. बायलॅटरल सिमेट्री. बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी जर आपण पाहायचं झालं तर काही ॲनिमल असिलोमेट्स आहेत, काही सिडोसिलोमेट्स आहेत. सिडोसिलोमेट्स. आणि काही जे आहेत ते सिलोमेट्स आहेत. काय आहेत? सिलोमेट्स. हा एक क्रायटेरिया झाला. जर्म लेयर्सच्या बाबतीमध्ये जर पाहायचं झालं तर जर्म लेयर्स मध्ये काही ॲनिमल मध्ये दोन जर्म लेयर आहेत, त्यांना आपण डिप्लोब्लास्टिक म्हणतो. काही मध्ये तीन जर्म लेयर आहेत, त्यांना आपण ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो. काय म्हणतो? ट्रिप्लोब्लास्टिक. आणि सेगमेंटेशनच्या बाबतीमध्ये जर पाहायचं तर काही ॲनिमल मध्ये बॉडी सेगमेंट नाहीत, अनसेगमेंटेड बॉडी. आणि काहीची बॉडी कशी आहे? सेगमेंटेड आहे. कशी? सेगमेंटेड. म्हणजे एक विशिष्ट क्रायटेरिया आपण काय केला, ॲनिमलच्या क्लासिफिकेशन साठी वापरला. आता कुठले कुठले क्रायटेरिया पाहिले? ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेयर्स, सेगमेंटेशन. हे फक्त लक्षात ठेवा आत्तापुरतं. हे सगळं आपण काय करणार आहोत, पुढच्या पिरियडला डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया.